महाराष्ट्र राज्याचे कृतिशील व कर्तव्यदक्ष कृषी मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय नामदार धनंजयजी मुंडे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्रपक्ष बीड जिल्हा। पुरंदर तालुका हा नेहमीच दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो। मात्र या पुरंदर तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या कष्टातून वेगवेगळे प्रयोग करून आपल्या शेतीमध्ये चांगल्या पद्धतीचं उत्पादन घेताना दिसतात। पुरंदर तालुक्यातील कांबळवाडी या गावातील शेतकरी सुद्धा अशाच प्रकारे कमी पाण्यावर कष्ट करून शेतकरी आपली शेती फुलवताना पाहायला मिळतो। कांबळवाडीतील शिवाजी काळभोर यांनी आपल्या शेतामध्ये डाळिंबाची लागवड करून अत्यंत चांगल्या पद्धतीनं डाळिंबाचं उत्पादन घेतलंय। खरं तर गेली वर्षभर पुरंदर तालुक्यात पाणी टंचाई, पाठीमागच्या 2-3 महिन्यामध्ये पाण्याची मोठी टंचाई होती। अगदी पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा लोकांना टँकरवर अवलंबून राहावं लागत होतं। अशा परिस्थितीत शिवाजी काळभोर यांनी आपली डाळिंबाची बाग जगवलेली आहे। खरं तर पुरंदर तालुक्यातून अनेक शेतकऱ्यांनी आपल्या बागाच काढून टाकलेल्या आहेत। मात्र अशा खडतर परिस्थितीमध्ये सुद्धा शिवाजी काळभोर यांनी आपली डाळिंबाची बाग जपलेली आहे। तेच शिवाजी काळभोर आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की एका बाजूला लोक डाळिंबाची बागा काढत असतानाच त्यांनी डाळिंबाची बाग लावायचं धाडस तर केलंच, पण ती कशा पद्धतीने लावली आणि त्याची जपणूक कशा पद्धतीने केली या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेणार आहोत। काळभोर साहेब नमस्ते, स्वागत आहे तुमचं। महत्त्वाचा मुद्दा आहे की अनेक शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा काढल्या, मोठे मोठे शेतकरी डाळिंबापासून बाजूला गेले, मात्र तुम्ही धाडस केले आणि डाळिंबाचं उत्पादन घ्यायला सुरुवात केली। चांगल्या पद्धतीचं उत्पादन तुमच्याकडे आलेलं आहे। कशा पद्धतीने डाळिंबाची लागवड केली आणि तुम्हाला या डाळिंबा संदर्भात कोणी मार्गदर्शन केलं होतं? डाळिंबा बाबतीत आमचे युवाय म्हणजे तुम्ही लावा, त्यांनी आम्हाला मार्गदर्शन चांगलं केलं आणि त्या पद्धतीने आम्ही सगळं पालनपोषण व्यवस्थित केलं, त्यामुळे आम्हाला हा चांगला मोबदला मिळाला आम्हाला डाळिंबाचा। डाळिंबाची लागवड करताना कुठल्या वाणाची निवड केली आणि किती अंतरावर ह्या डाळिंबाची लागवड केली? डाळिंबाची लागवड 12 अंतर 12-9 12-10 असं 10 आणि असं 12 आडवं 12 केले ट्रॅक्टर फेडण्याकरता। कुठलं वाण लावलं होतं? बागवा। आता किती दिवसाची ही बाग झालेली काय सांगाल? आता 3 वर्ष चालू झाले। 3 वर्ष चालू झाले अजून म्हणजे 2 वर्षे आणि 3 महिने 3 महिने झाले। 2 वर्ष आणि 3 महिने। पाठीमागचा वर्षी तुम्हाला लागवडीचा म्हणजे तोडणी चालू झाली, ते हार्वेस्टिंग चालू झालं होतं। कशा पद्धतीने उत्पादन निघलं? गेल्या वर्षीचा काय अनुभव आहे? चांगलं उत्पन्न गेल्या वर्षी बी आम्हाला उत्पन्न चांगलं निघाले। चांगलं निघालं, पण यंदा डबल आवड झाला आमच्या। यंदा आवड डबल दिली झाडांनी, ॲव्हरेज डबल आहे। डबल आवड, फळांची उत्पादन क्षमता जास्त डबल झाली। आता ही जी फळं आहेत त्या आता हार्वेस्टिंगला आलेली आपण बघतोय, तर ही कधी काढताय आणि कुठल्या बाजारात विकताय? सासवड बाजारात 1 नंबर। 1 नंबर आमचा बाग 1 नंबर जाते, सासवड अख्ख्या बाजारात 1 नंबर जाते आपला माल। 1 नंबर। रंगबिंगचा 1च नंबर, ओके नंबर आहे। बरं, रंग चांगला आहे, सगळं चांगलं आहे। बाजार काय मिळतोय कॅरेटला? बाजार म्हणतो की 3000 रुपये कॅरेट जाते। 3000 रुपये कॅरेट, अत्यंत चांगला बाजार। तुम्ही समाधानी? समाधानी। पण एकूण जर याचा अंदाज काढला उत्पादनाचा, तर किती उत्पादन निघाला असं तुमचा अंदाज आहे? जायचं 2 लाखापर्यंत जायला पाहिजे अंदाज। किती क्षेत्रामध्ये ही झाड आहेत? 10 गुंठ्यात। 10 गुंठे। किती झाड आहेत काय सांगतो तुम्ही? 135 झाडे। 135 झाड। खरं तर डाळिंबाला औषधाचा जास्त मारा असतो। कसं नियोजन करता औषधांचं काय सांगा? आम्ही दर आठवडा दर हाताला फवारणी करतो। रोगांचं प्रमाण कसं आहे? आईपास प्रमाण ठेवण्याला रोग हा कसला आहे नाही, बेरोगी झाडे सगळी। आता खरं तर यावर्षी उन्हाळा होता आणि उन्हाळ्यात दुष्काळी परिस्थिती होती, पाणीच नव्हतं। कसं जागवली एवढी झाडं? ड्रिपवर जागवली। ड्रिपवर खाली जागा टाकलं ड्रिपने आणि त्याच्यावर ड्रिप केलं, वर टाकी बांधली, टाकीतून पाणी खाली आणले, तेव्हा ती भागलायचं। बघ पाण्यापुरतं पाणी होतं बाहेर, टिकलं मला पाणी। विद्यार्थी पुरेसं पाणी नाही त्याला।
अपरच पाणी अपुरंच पाणी. अपरच पाणी भरपूर पाणी. महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जे आता बाग केलेली आहे ते खरं तर डोंगराच्या पायथ्याला आहे आधी खडकावच आहे. आणि याचा तुम्हाला रान जनावरांचा काय त्रास होतो का काय? होतो ना त्रास. काय? हा रांजावा येतात ना मकडीने भाकर लावली या आणि सगळं राखण बसतो होय. रात्रभर राखण होते. रात्रभर राखण बसतो. एवढं छावणी बांधली होती तेवढ्या होय. गावात. या जरा तुम्ही पुढं. तुम्ही सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं तुमच्या पतिदेवांना साथ देत असता. या भागात मी तुम्हाला काम करताना बघतोय. कसं उत्पादन निघतंय काय सांगाल? उत्पादन बऱ्यापैकी निघते पण कष्ट भरपूर आहे. औषधं पण भरपूर आहेत बरं का. हो. तसं म्हणाय गेलं तर औषधं आपल्या घालण्यावर येतं. जशी आपण औषधं घालू तसं आपल्याला माल भेटणार, बिनरोगी माल भेटणार. आपण घालपडणीच भानगड नाही. सारखं त्याच्यावर लक्ष आपल्या लहान मुलाला लक्ष देतो असं लक्ष द्यायचं. होतोय तुम्हाला फायदा होतोय का? हो फायदा होतो. खरं तर आपण पाहिलं तर शेतकऱ्यांनी जर चांगल्या पद्धतीनं काम केलं किंवा नियोजन केलं तर शेतीमध्ये फायदा होतोच. असं म्हटलं जातं. अत्यंत थोड्या जागेत म्हणजे शेतामध्ये 100 झाडांची लागवड करून किंवा 110 जागांची लागवड करून वर्षाला किमान 2 लाखापर्यंतचं उत्पादन हे शिवाजी काळभोर आणि त्यांचे कुटुंबीय काढताना आपल्याला पाहायला मिळतंय.